विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर चालू घडामोडीवरती भाष्य करणार आहे। चला आपण वेळ न घालवता या भागाला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक पहिला, हरदीप सिंग बरार यांना BMW ग्रुप इंडिया मध्ये कोणत्या पदावर नियुक्त करण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचंय। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना प्रेसिडेंट अँड CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर CEO म्हणजे ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणायचंय, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। बघा, आसाम आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आसाम सरकारने सुरू केलेल्या गज मित्र योजना मुख्यतः कोणत्या उद्देशाने सुरू केलेली ते सांगायचं आहे। तर त्याचा उद्देश होता हत्ती आणि माणसांमधील जो काही संघर्ष आहे हा संघर्ष कमी करण्यासाठी आसाम सरकारने ही योजना चालू केली। तुम्हाला प्रश्न इथे दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो मित्रांनो। गजमित्र योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे असाही प्रश्न पडेल, किंवा आसाम राज्याने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली असाही प्रश्न पडू शकतो आणि त्यानंतर याही पद्धतीने प्रश्न पडतो। त्याचा उद्देश लक्षात राहू द्या। गजमित्र योजना ही एक्झॅक्ट का सुरू केलेली हे आपल्याला माहिती पाहिजे आहे। पुढचा प्रश्न बघा, 1 जानेवारी 2026 या दिवशी काय होणार आहे ते युरोझोन मध्ये ही जी चलनाच्या संदर्भामधली युरोप मधली संघटना आहे, जी युरो चलनाच्या संदर्भात काम करते, ओके, या करन्सीच्या संदर्भात काम करते, तर या युरोझोन मध्ये सामील होणारा 21 नंबरचा जो काय देश आहे हा कोणता देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो देश बल्गेरिया आहे। बल्गेरिया हा युरोझोन मध्ये सामील होणार आहे। युरो नावाचं जे काय चलन आहे हे चलन 1 जानेवारी 2026 पासून हा देश वापरणार आहे। त्यानंतर कोणत्या देशाच्या औषध नियामक संस्थेने क्वार्टम बेबी नावाचं जे काय औषध आहे हे औषध लहान बाळांसाठी मान्यता दिलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे की हे औषध तुम्ही वापरू शकता। आणि क्वार्टम बेबी हे जे औषध आहे हे औषध का वापरलं जातं, कशावर, कोणत्या रोगावरती आहे, कोणत्या रोगाशी निगडित आहे? तर लहान बाळांना जो मलेरिया रोग होतोय या मलेरियाच्या संदर्भामध्ये हा किंवा हे औषध मान्य करण्यात आलेलं आहे। ओके, तर ते कोणत्या देशाने मान्यता दिली? तर ती मान्यता स्वित्झर्लंड या देशाने दिलेली आहे। लक्षात राहू द्या। पुढचा प्रश्न, आयरॉन कब 3 नावाचा हा जो रोबोट आहे हे रोबोटचं नाव आहे ते या पद्धतीने लिहिलं जातं, आयरन कब 3 हा जो रोबोट आहे हा रोबोट जगातला पहिला असा रोबोट आहे, म्हणून हा प्रश्न महत्वपूर्ण ठरतो। जगातला असा पहिला रोबोट आहे जो जेट इंजिन चलित उडणारा ह्युमनॉइड रोबोट म्हणून ओळखला जाणार आहे आणि तो कोणत्या देशाने विकसित केलाय ते तुम्हाला सांगायचं आहे। ओके, तर ते इटली या देशाने विकसित केलाय मित्रांनो। ओके, लक्षात राहू द्या, हे जे अत्याधुनिक जे काही साधनं आहेत ही अत्याधुनिक साधनं आजच्या काळामध्ये खूप महत्वपूर्ण आहेत आणि त्यासाठी अशा भागावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। त्यानंतर एक शेवटचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटना आहे मित्रांनो, आणि ही जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे ही या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1939 ते 1945 या दरम्यान जे दुसरं महायुद्ध झालेलं आहे, सेकंड वर्ल्ड वॉर, या युद्धाच्या नंतर ही संघटना इन्स्टॅब्लिश करण्यात आलेली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून महासभा नावाचा हा जो प्रकार आहे किंवा हा जो विभाग आहे या विभागाने काय केलं तर ग्रामीण विकास दिन हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला किंवा घोषणा केली। तर हा दिवस घोषणा करणारी कोणती संघटना आहे असा पण इथे प्रश्न पडेल। मग ग्रामीण विकास दिन हा जो आहे तो
कोणत्या तारखेला त्यांनी घोषित केला ते तुम्हाला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती जी तारीख आहे ती तारीख 6 जुलै असणार आहे. आता मला तुम्ही सांगा, ही जे युनायटेड नेशन आहे, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणता, ही संयुक्त राष्ट्र संघटना, आजचा तुमचा प्रश्न असेल किंवा आजचा होमवर्क असेल की संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली ते मला कमेंट करून सांगा. संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर कुठे आहे ते पण मला तुम्ही सांगा. आणि त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना यासारखीच एक संघटना अस्तित्वात आली होती किंवा तिची स्थापना करण्यात आली होती, ती संघटना कोणती आहे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अडचणी आल्यानंतर आवर्जून आम्हाला कळवा. आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या. ओके.